आपल्या गाईला काल याच्याविषयी खूप मोठं लेक्चर झालं. कोणत्याही गायला कोणतंही इंजेक्शन लावू नका, याच्यासाठी लावू नका, कारण गायला सांगा गायचा का एकही गाय दुसऱ्या गायसारखी दिसत तयार होते. तुम्ही ते राजस्थानचे लोक ते गिर शेतकऱ्याचं खरं लोय हे चित्र विचित्र आहे का नाही, डेकोरेशन आपण तयार करून याच्यामध्ये व्यवसाय जाणार नाही. इथं तुम्ही जनावर पाहिजे त्याला कॉन्क्रीटच्याच बिजाईला फाळवा, जर्सीची असेल जर्सीच्याच बिजाईला फाळवा, एचएफची असेल एचएफच्याच बिजाईला फाळवा. मार्केटमध्ये रेट मिळत फायदा होत नाही, दुधाचं उत्पन्न वाढत नाही. म्हणून डॉक्टर लोक तुम्हाला सांगतात की जर्सीला. नमस्कार. आपण प्रश्न विचारलं की बांधलेल्या गोठ्यामध्ये गोचिडांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो, बरोबर आहे. गोचिड हा पूर्ण जगाच्या पाठीवर सर्व देशामध्ये आहे, आपल्या देशात नाही, पूर्ण वातावरणामध्ये गोचिड आहे. म्हणून आपल्या घरचा गोठा बांधत असताना प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्ष परत हवा त्या गोठ्यातून वाहत राहील, जे गाई म्हशी लघवी मधून अमोनियाने हवा मिळेल याकरता गोठा बांधत असताना हा गोठा हवेशीर असला पाहिजे. दिवसातून 2-3 तास सूर्यप्रकाश आला पाहिजे. त्या गोठ्यामध्ये आपण काही गावठी कोंबड्या ठेवलेल्या आहेत, आणि शेड मध्ये जर थांबवायचं असेल 1 लिटर पाण्यामध्ये 4-5 अशी आपण औषधी जर 15-15 दिवसांनी फवारली